ही जी सोन्यासारखी दिसतीये ती हळद आहे आणि ही हळद त्या एका विजयाने उडते जेव्हा भगवान शिवांनी स्वतः योद्ध्याचा अवतार घेतला होता. ही कथा सुरू होते सृष्टीच्या निर्मितीपासून. जेव्हा भगवान ब्रह्मा अत्यंत श्रम करून जगाची निर्मिती करत होते तेव्हा त्यांच्या कपाळावरून 2 थेंब घाम जमिनीवर पडला. एकातून मनू आणि दुसऱ्यातून मनी असे भाऊ जन्माला आले. जन्मतच दोघं तामसिक असल्यामुळे दोन्ही भावांनी ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि अमरत्वाचा वर मिळवला. त्या वराच्या गर्वात त्यांनी पृथ्वीवर आणि स्वर्गात प्रचंड उत्पात माजवला. त्रास देणं, निरापराधांना छळणं हेच त्यांचा स्वभाव धर्म होतं. अत्याचारांची परिसीमा झाली तेव्हा सर्व देवदेवतांनी भगवान शिवांना हाक मारली. तेव्हा भक्तांच्या रक्षणासाठी भगवान शिवांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. पांढऱ्या घोड्यावर आरूढ होऊन, हातावर खड्ग घेऊन, चेहऱ्यावर तेजस्वी सूर्याचा प्रकाश ते जेजुरीच्या या डोंगरावर प्रकट झाले आणि राक्षसांसोबत युद्ध पुकारलं. भयंकर युद्ध सुरू झाले. भगवान शिवांनी आपल्या खड्गाने राक्षसांचा संहार केला. पण भावाचा अंत पाहताना मनीचा गर्व तुटला. त्याने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आणि प्रायश्चिताची वाट निवडली. तो प्रभूच्या पायाशी पडला आणि म्हणाला, मला तुमच्या आश्रयास स्थान द्या. प्रभूंनी त्याची खरी भावना पाहिली आणि त्याला क्षमा दिली आणि मनीला आश्रय दिला. त्या वचनाची आठवण आजही जिवंत आहे. आपल्या महाराष्ट्रातील जेजुरीच्या या पर्वतावरती हे मंदिर उभं आहे आणि आजही मंदिराच्या पायऱ्यांजवळ तो पवित्र मणी ठेवलेला आहे, ज्याची भक्त पूजा पाठ करतात. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये याच विजयाच्या उत्सवात ही हळदीची सुवर्ण धूळ उठते, जी आठवण करून देते की भगवान शिव हे संहारकही आहेत आणि आश्रय देणारेही.